हॅलो माय डिअर स्टुडंट, आजच्या इंग्लिश ग्रामरच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत नॉट ओनली बट ऑल्सो. आपण म्हणतो हेच नाही तर ते सुद्धा, हेच नाही तर ते सुद्धा. ओके, याच्यासाठी आपण काय वापरतो? नॉट ओनली बट ऑल्सो. ओके, शुभमच नाही तर शुभांगी सुद्धा. ओके, याच्यासाठी आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापरतो. इंग्लिशच नाही तर मराठी सुद्धा माझी वीक आहे, हे नाही पण ते सुद्धा वीक आहे. माझी रायटिंगच नाही तर माझी स्पीकिंग सुद्धा काय पुअर आहे. म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो, नॉट ओनली रायटिंग बट ऑल्सो स्पीकिंग. जेव्हा दोन्ही वस्तू नाही आहे किंवा दोन्ही वस्तू आहे हे दर्शवण्यासाठी काय करतो आपण? नॉट ओनली बट ऑल्सो या कनेक्टरचा, या कंजंक्शनचा यूज करत असतो. ओके, हालाकी हिंदीमध्ये हालाकी, मराठीत हेच नाही तर ते सुद्धा. ओके, तर बघूया आता एक सेंटेन्स हिंदी मधलं सुरुवातीला. ओके, मराठीच नाही तर इंग्रजी सुद्धा माझी वीक आहे. वीकला मराठीत कमजोर आहे. बघा इथं काय वापरलं मी? कनेक्टर वापरले. कोणते? की मराठीच नाही तर, नाही तर नॉट ओनली, इंग्रजी सुद्धा बट ऑल्सो माझी काय कमजोर आहे. तर इंग्रजी आणि मराठी या दोन सारख्या शब्दांना, म्हणजे दोन्ही काय विषय आहे, तर त्यांना जोडण्यासाठी, ओके, त्यांना जोडण्यासाठी, दोन सारख्या वस्तूंना जोडण्यासाठी, दोन सारख्या शब्दांना जोडण्यासाठी आपण काय करतो? नॉट ओनली बट ऑल्सो या कनेक्टरचा यूज करतो. म्हणजे हेच नाही तर ते सुद्धा साठी यूज करतो आपण नॉट ओनली बट ऑल्सो. हे झाला यूज. कारण माझं असं म्हणणं आहे की कोणताही ग्रामरचा टॉपिक आपण शिकतो तर आपण त्याचा यूज कुठे करतो ते माहित असलं पाहिजे. कारण आजची 21 सेंचुरी ऍप्लिकेशन मानतो. म्हणजे कोणताही विषय आपण अभ्यासतो तेव्हा आपण त्याचं दैनंदिन जीवनात अप्लाय कसं करण, त्यासाठी इंग्लिशमध्ये हे आपण यूज करत असतो. त्यामध्ये बोलायचं नॉट ओनली माय इंग्लिश बट ऑल्सो मराठी इज वीक. ओके, नॉट ओनली बट ऑल्सो. तर बघूया आता काही वाक्य घेऊया किंवा याचा फॉर्म्युला मी लिहून देतो सुरुवातीला, ते नोट करून घ्या. हे मराठीचं वाक्य लिहित असेल तर लिहा, नाही तर समजासाठी मी दिलं होतं, बाकी काही नाही. तर बघा काय करायचं आहे यामध्ये. सिंपल आता समजून घ्या आपण नॉट ओनली बट ऑल्सो रिप्लेस कशाने होतो, म्हणजे कोणता शब्द राहील त्या जागी कोणता वर्ड्स लावायचा. ओके, तर सुरुवातीला समजून घेऊया. क्लिअर? रिप्लेस, रिप्लेस. तर जेव्हाही वाक्यामध्ये ऍड, as well as, both, and, त्याचबरोबर when, hardly had यासारख्या शब्दाचा यूज राहील तर यांच्या जागी नॉट ओनली बट ऑल्सो लावायचं. हे काढून टाकायचं वाक्यामध्ये. अँड असेल तर काढून टाकायचं, ॲज वेल ॲज असेल तर काढायचं नॉट ओनली लावासाठी, बोथ अँड काढून टाकायचं, व्हेन, नायदर नॉर, आयदर ऑर काढायचं, हार्डली हॅड. हे सगळे जर आले यापैकी कोणत्याही वाक्यात असलं तर ते काढून नॉट ओनली बट ऑल्सो लिहायचं. म्हणजे रिप्लेसिंग वर्ड आहे. काय? ह्या सगळ्यांचा रिप्लेसिंग वर्ड आहे. म्हणजे हे काढून टाकायचे, त्या जागी नॉट ओनली बट ऑल्सो लावायचं. ओके, त्या जागी नॉट ओनली बट ऑल्सो लावायचं. शुभांगी, इंग्लिश बुक. मॅम, कट. हा, तर विद्यार्थी मित्रांनो मी काय म्हणतो तर रिप्लेसिंग वर्ड, हे सर्व काय रिप्लेसिंग वर्ड्स आहेत. ज्याचा वाक्यात जर हे वर्ड्स राहिले तर त्यांना रिमूव्ह करायचं, काढून टाकायचं, नॉट ओनली बट ऑल्सो लावायचं. आता बघूया आपण नॉट ओनली बट ऑल्सो कसं लावायचं. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, एक तर वाक्यामध्ये काय राहील? दोन सेम वर्ड्स राहील. काय राहील? दोन सेम वर्ड्स. सेम वर्ड्स म्हणजे एकदम सेम वर्ड्स नाही, परंतु ते एकच वाक्य दर्शेल. जसं मुंबई पुणे हे काय एक गावाची नाव आहे त्यासारखं राहील, किंवा मराठी इंग्रजी हे सब्जेक्टचे नाव, म्हणजे असे सेम वर्ड्स राहील. ओके, सेम वर्ड्स म्हणण्यापेक्षा दोन वर्ड्स राहील. ओके, दोन वर्ड्स राहील, दोन नाउन राहील, दोन वर्ब राहील,
दोन प्रोनाउन राहील, दोन ॲडजेक्टिव्ह राहील. तर यांना जोडण्यासाठी पहिला वर्ड च्या आधी नॉट ओनली लावायचं. काय लावायचं? पहिल्या वर्डच्या आधी नॉट ओनली लावायचं. पहिला वर्ड जो राहतो त्याच्या आधी नॉट ओनली लावायचं. ओके. दुसऱ्या वर्ड्सच्या आधी बट ऑल्सो लावायचं. कळलं विद्यार्थी मित्रांनो? मी काय म्हणतो की हे दोन दोन राहील वाक्यामध्ये, एकतर दोन वर्ड्स वापरेल किंवा दोन नाउन राहील, शुभम शुभांगी, किंवा दोन सब्जेक्टचे नाव राहील इंग्लिश मराठी, किंवा दोन वर्ब प्ले अँड सिंग असे, किंवा प्रोनाउन आय अँड शी दोन राहील. त्याचबरोबर ॲडजेक्टिव्ह ब्रेव अँड इंटेलिजंट. मग त्याच्या पहिला जो शब्द राहील किंवा पहिलं जे ॲडजेक्टिव्ह, पहिलं जे नाउन, पहिले जर वर्ब, पहिलं जर प्रोनाउन राहील त्याच्या पहिले आपल्याला लावायचं आहे नॉट ओनली. काय लावायचं आहे? नॉट ओनली. नॉट ओनली प्लस पहिलं वर्ड्स, पहिला वर्ड्स लिहा किंवा पहिलं नाउन, पहिलं वर्ब, पहिलं प्रोनाउन, पहिलं ॲडजेक्टिव्ह. नंतर बाकी उरलेलं सेंटेन्स अजून अधिक काय करायचं आहे? बट ऑल्सो. बट ऑल्सो प्लस काय करायचं आहे? सेकंड वर्ड. हे झालं सेकंड वर्ड. हे झाला फॉर्म्युला. प्लीज टेक अ स्क्रीनशॉट. टेक अ स्क्रीनशॉट प्लीज. ओके. कळालं की वाक्यामध्ये एकतर दोन शब्द राहील किंवा दोन नाउन दिलेले राहील, जसं इंग्लिश आणि मराठी, किंवा दोन क्रिया प्ले अँड राईट, आणि दोन प्रोनाउन आय अँड शी, दोन ॲडजेक्टिव्ह इंटेलिजंट अँड ब्रेव. तर पहिला जो शब्द राहील, पहिलं जे ॲडजेक्टिव्ह राहील, पहिलं जे नाउन राहील, पहिलं जे प्रोनाउन राहील, पहिलं जे वर्ब राहील, पहिलं जे वर्ड राहील त्याच्या आधी नॉट ओनली घ्यायचं. आणि वाक्यामध्ये जर बट असेल किंवा अँड असेल किंवा बोथ अँड किंवा वेन, त्या ठिकाणी बट ऑल्सो घ्यायचं आणि दुसरा वर्ड्स लिहायचं. इथपर्यंत क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? क्लिअर आहे? पुढे वळूया. आता पुढे काय करूया? आता आपण सिंपली वाक्य घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे तुम्हाला आणखी काही समजेल कसं कसं करायचं असते. खूप सारे याच्यावर हे जो टॉपिक आहे तो वाक्याचा टॉपिक आहे. याच्यात काही असं फॉर्म्युला नाही फिक्स्ड, याच्यात काही रूल्स नाही. हे डायरेक्ट तुम्हाला प्रॅक्टिस, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे याचे क्वेश्चन्स तुम्हाला काय होईल? सॉल्व्ह होईल. तर बघूया आपण प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन्स. हा ओके. तर बघा एग्जाम्पल, राधा and Sita. Radha and Sita are brave. ब्रेव म्हणजे हुशार. तर इथे बघा काय केलंय की राधा अँड सीता हे दोन नाउन दिलंय. पहिले ओळखायचं वाक्यामध्ये दोन काय आलेलं आहे. तर आपण बघितलं तर एकतर दोन प्रोनाउन राहील, दोन वर्ड्स राहील, किंवा दोन नाउन राहील, किंवा दोन वर्ब, किंवा दोन ॲडजेक्टिव्ह. तिथं काय दोन नाउन आहे. हे पहिलं नाउन घ्यायचं, हे दुसरं नाउन. कळाली? ते इथपर्यंत कळालं. वाक्यामध्ये जर अँड, ॲज वेल ॲज, बोथ अँड, व्हेन, हार्डली, हॅड असे जर दिसले नायदर आर, बट, तर त्याला काय करायचं? काढून टाकायचं. ओके. काढलं इथपर्यंत. आता बघूया आपण दोन शब्दाला जोडायचं आहे. मग पहिल्या शब्दाच्या अगोदर आपण काय म्हणलं होतं? नॉट ओनली घ्यायचं. मग लिहायचं नॉट ओनली राधा, नॉट ओनली राधा, अँड त्या ठिकाणी काय येईल? मग दुसऱ्या शब्दाच्या अगोदर बट ऑल्सो. राधाच नाही तर सीता सुद्धा काय हुशार आहे. आर ब्रेव, आर ब्रेव. कळाली इथपर्यंत की राधाच नाही तर सीता सुद्धा हुशार आहे. म्हणजे दोन वर्ड्सला जोडण्यासाठी पहिल्या वर्डच्या अगोदर आपण नॉट ओनली, दुसऱ्या सोबत बट ऑल्सो घेऊन काय केलंय? वाक्याला जोडलाय. टेक अ स्क्रीनशॉट विद्यार्थी मित्रांनो. समजलं असेल आय होप. काय केलंय आपण वाक्यामध्ये? जेव्हा बघा वाक्यामध्ये दोन काय दिलंय? फक्त नाउन दिलेलं आहे. एक सीता नाउन दिलंय, एक राधा नाउन दिलंय. तर त्यांना जोडण्यासाठी पहिल्या नाउनच्या जागी आपण नॉट ओनली म्हणजे पुढे नॉट ओनली घेतलं, दुसऱ्या नाउनच्या अगोदर बट ऑल्सो घेतलं आणि वाक्य जशास तसं लिहिलं. म्हणजे पहिलं ओळखायचं वाक्यामध्ये की दोन काय दिलेले आहे. दोन ॲडजेक्टिव्ह आहे की दोन प्रोनाउन आहे की दोन वर्ड्स आहे की दोन नाउन आहे. जेही दिलेलं असेल वाक्यामध्ये दोन जेही दिलेलं असेल त्याला काय करायचं? पहिलं त्याच्या अंदर जे असं अँड, ॲज वेल ॲज, बोथ अँड त्याला रिमूव्ह करायचं आणि पहिल्याच्या समोर नॉट ओनली, दुसऱ्या समोर बट ऑल्सो घेऊन आपलं वाक्य जोडायचं. इथपर्यंत झालं क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? आता सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन इथंच घेतो खाली. सेकंड क्वेश्चन आहे
लिहा विद्यार्थी मित्रांनो. शी हॅड बिकम व्हेरी नॉइजी अँड मिस्चिवस. ओके, शी हॅड बिकम लिहा विद्यार्थी मित्रांनो. शी हॅड लिहा. शी हॅड बिकम पाहता बिकम व्हेरी नॉइजी, खूप खोडेकर. नॉइजी म्हणजे खूप आवाज करणारी. अँड मॅक्च्युअस म्हणजे खूप खोडेकर आहे. खूप मॅक्च्युअस म्हणजे खूप हे आहे. मॅक्च्युअस म्हणजे एक प्रकारचं खोडकरच म्हणतो आपण मराठीत त्याला. मॅक्च्युअस म्हणजे एकदम खोड्या करणारी मुलगी आहे किंवा एकदम आवाज करते, ते नॉइजी आहे. ओके, यूएस VOUS मॅक्च्युअस, खोडकर. तर बघा इथे काय काय दिलेलं आहे, दोन आपण सुरुवातीला ओळखून घेऊया. काय म्हटलंय, शी हॅड बिकम. ओके, इथपर्यंत एकच दिलेलं आहे. व्हेरी नॉइजी हे पहिलं ऍडजेक्टिव्ह झालं त्या व्यक्तीचं. काय नावाबद्दल जास्त माहिती सांगता म्हणजे ऍडजेक्टिव्ह नॉइजी आहे ते. आणि कशी आहे ते, मॅक्च्युअस आहे म्हणजे दुसरं ऍडजेक्टिव्ह. हे पहिलं ऍडजेक्टिव्ह आणि हे दुसरं ऍडजेक्टिव्ह. वाक्यामध्ये काय रिपीट झालाय, दोन ऍडजेक्टिव्ह, वेगवेगळे ऍडजेक्टिव्ह आले वाक्यामध्ये. तर त्याला कशाला जोडलाय, अँडला. मग आपण म्हटलं तर अँड, ॲज वेल ॲज, बोथ अँड, वेन, हार्डली हॅड, काही दिसल अशातलं तर त्याला सुरुवातीला काय करायचं, क्रॉस करायचं, त्याला काढून टाकायचं. मग आपण काय केलं, सुरुवातीला याला काढून टाकलं, अँडला काय केलं, रिमूव्ह केलं. अँडच्या जागी आपल्याला दुसरं कनेक्टर घ्यायचं आहे. तर लिहा उत्तर. शी हॅड बिकम सुरुवातीला लिहून घ्यायचं, जे जिथून दुसरा शब्द आहे तिथून. व्हेरी पहिल्या शब्दाच्या अगोदर नॉट ओनली. नॉइजी दुसऱ्या शब्दाच्या अगोदर बट ऑल्सो. मॅक्च्युअसच्या अगोदर बट ऑल्सो. मॅक्च्युअस, खोडकर. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो. पहिलं जे ऍडजेक्टिव्ह आहे त्याच्यासमोर आपण नॉट ओनली घेतलं, दुसऱ्या ऍडजेक्टिव्ह समोर आपण बट ऑल्सो घेतलं. ओके, तिसरे एक्झाम्पल. ओके, तिसरे एक्झाम्पल घेऊया आपण इथं. बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरे एक्झाम्पल घेऊया. आणि आपला या व्हिडिओ लेक्चर छोटासा आहे, त्याला शॉर्ट मध्येच आपण उरकूया. नंतर एक्झाम्पल टेलिग्रामवर मिळून जाईल याचे. ओके, आता वर्ब याच्यात रिपीट होईल. बघा, आय एम किंवा आय हॅव सॉरी आय एम प्ले ओके, आय प्ले चालतं, आय एम करायचं काम नाही. आय प्ले, ओके, आय प्ले क्रिकेट अँड फुटबॉल. आय प्ले क्रिकेट अँड फुटबॉल. सॉरी, नाऊनच रिपीट झाला आहे ना. ओके, चला, नाऊन रिपीट झाला याच्यामध्ये. क्रिकेट अँड फुटबॉल हे काय दोन्ही खेळाचे नाव आहे, म्हणून पहिलं नाऊन काय झालं आहे, क्रिकेट. पहिलं नाऊन क्रिकेट आणि सेकंड नाऊन आहे फुटबॉल, हे नाऊन. तर पहिल्या नाऊनच्या अगोदर काय घेऊ आपण, नॉट ओनली. अँड काढून टाकायचा, दुसऱ्या नाऊनच्या अगोदर बट ऑल्सो. कारण आपण काय म्हणलं, रिप्लेसिंग वर्ड आहे. अँड, ॲज वेल ॲज, बोथ अँड, वेन, हार्डली वेन, नायदर आर, नायदर नॉर, हे सगळे इथं कुठेही इथे वाक्यात ते काढून टाकायचं. त्यात काय भरायचं आपल्याला, नॉट ओनली बट ऑल्सो. तर लिहा पहिलं नाऊनच्या अगोदर नॉट ओनली. मग लिहा आय प्ले नॉट ओनली क्रिकेट. मग आलं पहिलं नाऊन क्रिकेट. सेकंड नाऊनच्या अगोदर काय घ्यायचंय, बट ऑल्सो फुटबॉल. ओके, आता बघा इथे फोकस करा व्हाईट बोर्डवर. सुरुवातीला लिहून घेऊ नका, कारण मी तुम्हाला इच्छा इथे इन्स्टंटली क्वेश्चन तयार करून देतो, त्यामुळे थोडंफार मिस्टेक होऊ शकतं. ओके, शी राईट्स अँड प्ले क्रिकेट. ती लिहित आहे आणि क्रिकेट खेळत आहे. तिथं काय रिपीट झालं आहे रे विद्यार्थी मित्रांनो,
तर इथं दोन वर्ब, पहिले लिहिण्याची म्हणजे लिहिण्याचं वर्ब म्हणजे लिखाण हे वर्ब, राईट हे वर्ब आणि प्ले हे दुसरं वर्ब. म्हणून पहिलं वर्बच्या अगोदर काय घ्यायचं तर नॉट ओनली, दुसऱ्या वर्बच्या अगोदर काय घ्यायचं बट ऑल्सो, अँड निघून जाईल कारण ती काय रिप्लेसिंग वर्ड आहे. अँड काय रिप्लेसिंग वर्ड आहे. मग या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता एक्सपर्ट झालेले असेल. शी नॉट ओनली राईट्स बट ऑल्सो प्लेज क्रिकेट. ओके, शी नॉट ओनली पहिल्याच्या खाली काय पहिल्या वर्बच्या अगोदर नॉट ओनली, नंतर वर्ब राईट्स आणि बट अँड काढून तिथं बट ऑल्सो, दुसऱ्या वर्बच्या अगोदर बट ऑल्सो प्लेज क्रिकेट. अखिल भारतीय स्क्रीनशॉट संघटनेचे सदस्य व्हा. टेक अ स्क्रीनशॉट. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये छोट्याशा तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं असेल आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ प्लस शॉर्ट व्हिडिओजमध्ये आपल्या ग्रामरच्या टिप्स ट्रिक्स काय केल्या जाईल शेअर केल्या जाईल. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब